ट्रम्प यांनी इराण विरोधात त्रिशूळ सोडलेला आहे। त्या अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका म्हणून ओळखल्या जातात आणि या नौका इराणचा काळ ठरण्याची शक्यता आहे। अमेरिकेने इराण लगतच्या समुद्रामध्ये हे त्रिशूळ सोडलंय आणि इतिहासात आजवर जे कधी घडलं नाही ते आता घडणार आहे। समुद्रात इराणची नाकाबंदी। इराण विरोधात अमेरिकेनं सोडलं त्रिशूळ। खार्क बेटावर कब्जा करण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात त्रिशूळ सोडलंय। ही अमेरिकेची सर्वात शक्तिशाली युद्धनौका म्हणून ओळखली जाते। त्या नौका इराणचा काळ ठरण्याची शक्यता आहे। अमेरिकेनं इराण लगतच्या समुद्रात त्रिशूळ सोडलंय। इतिहासात आजवर कधीच घडलं नाही ते आता घडणार आहे। अमेरिकेनं इराण विरोधात आपली सगळी सैन्य शक्ती पणाला लावली आहे। आता हे युद्ध आमने-सामने होणार आहे। तसंच त्याची तीव्रताही वाढणार आहे, कारण या तिन्ही युद्धनौका अत्यंत शक्तिशाली आहेत। अमेरिकेच्या या नव्या प्लॅन मागचा उद्देश काय ते पहा। इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिकेनं खार्क बेटावर कब्जा मिळवण्याची योजना आखली आहे। खार्क बेटावर ताबा मिळवून इराणच्या तेल निर्यातीला पूर्णपणे ब्रेक लावण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे। इराणने होर्मुझवर लावलेले निर्बंध हटवले नाही तर अमेरिका खार्क बेटाचा ताबा घेईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला। अमेरिकेच्या सैन्यानं इराणच्या खार्क बेटावर अचूक हल्ले केलेत, पण इराण खार्क बेटावरील आपला इंधन साठा वाचवण्यात यशस्वी झाला। भविष्यात तडजोड करण्यासाठी इराणनं ही चाल खेळली आहे। खार्क बेट हे इराणसाठी केवळ जमिनीचा तुकडा नाही तर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। इराणचं जवळपास 90% कच्चं तेल एकट्या खार्क बेटावरून निर्यात केलं जातं। त्यात चीनमध्येही मोठ्या प्रमाणात इथून इंधनाची निर्यात केली जाते। खार्क बेटालगत समुद्र अधिक खोल आहे आणि त्यामुळे जगातील सर्वात मोठी तेलवाहू जहाजं या बेटावर लंगर टाकू शकतात। इराणच्या खार्क बेटाजवळ 3 कोटी बॅरेल इंधन साठवण्याची क्षमता आहे। जर अमेरिकेनं या बेटावर ताबा मिळवला तर इराणकडे युद्ध लढण्याचं आर्थिक बळ उरणार नाही। त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या युद्धनौकांना खार्क बेटाकडे रवाना केलं। ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या नौदलातील 3 शक्तिशाली युद्धनौका खार्कच्या वाटेला लागल्यात। मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही युद्धनौका डिएगो बेटावरून निघाल्यात। या तिन्ही युद्धनौका म्हणजे समुद्रातील एक विशाल ताकद मानली जाते। समुद्रमार्गाने थेट जमिनीवर लढण्याची तयारी अमेरिकेनं केली आहे। या युद्धनौकांवर जवळपास 2500 मरीन कमांडो तैनात आहेत। हे मरीन कमांडो समुद्र किनारे आणि बेटांवर हल्ले तसंच ताबा मिळवण्यात पारंगत आहेत। या तिन्ही युद्धनौकांवर मिळून एकूण 4000 सैनिकांचा फौजफाटा तैनात आहे। USS बॉक्सर एक छोटं विमानवाहू जहाज आहे। हेलिकॉप्टर आणि अन्य हवाई दलांची साधनं वाहून नेण्याचं काम या युद्धनौकेमार्फत केलं जातं। लष्करी ऑपरेशनला या युद्धनौकेमुळे मोठी मदत होते। USS पोर्टलँड ही युद्धनौका मरीन कमांडो, रणगाडे आणि लष्करी वाहनं समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। या युद्धनौकेत अत्याधुनिक लेझर शस्त्र प्रणाली बसवण्यात आली आहे। तर USS कॉमस्टॉक या युद्धनौकेतून लँडिंग क्राफ्ट शक्य होते। शस्त्र आणि सैनिकांना बेट आणि समुद्र किनाऱ्यावर वेगानं पोहोचवण्याचं काम ही युद्धनौका करते। अमेरिकेची ही रणनीती पाहता इराण विरोधातील अमेरिका इस्रायलचं युद्ध आमने-सामने होणार असल्याचं लपून राहिलं नाही। पण अमेरिकेसाठी हे युद्ध म्हणावं तेवढं सोपं नाही, कारण इराणकडून आत्मघाती ड्रोन हल्ल्यांचा वर्षाव होणार आहे। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 मराठी.